महापालिकेकडून दुसऱ्या दिवशी नवीन मोंढ्यात शिवशंकर ट्रेडर्सवर प्लास्टिक जप्तीची कारवाई. बंदी असलेलं सिंगल यूज प्लास्टिक जप्त. 680 किलो प्लास्टिक ग्लास कॅरी बॅग जप्त. जालना शहरात आज दिनांक 24 रोजी मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक विक्री करणाऱ्या नवीन मोंढ्यात शिवशंकर ट्रेडर्स दुकानात छापा टाकण्यात आला. महानगरपालिकेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. नवीन मोंढा भागातील शिवशंकर ट्रेडर्स या दुकानात टाकलेल्या छाप्यात 50,000 रुपये किमतीचे 680 किलो प्लास्टिक ग्लास कॅरी बॅग जप्त करण्यात आलेत. दरम्यान या दुकानदाराला महापालिकेच्या पथकानं 5,000 रुपयाचा दंड ठोठावल्याची माहिती श्रीमती सुप्रिया चव्हाण या सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. सदरच्या कार्यवाहीमध्ये जालना मनपाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुप्रिया चव्हाण, स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे, शोयब खान, अरुण वानखडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. काय कारवाई करण्यात आली आणि किती माल पकडलेला आणि दंड किती मागण्यात आला? बघा, सिंगल यूज प्लास्टिक संबंधी महापालिकेने कालपासून जी कारवाई करायला सुरुवात केली त्याचा आज दुसरा दिवस होता आणि आज आम्ही नवीन मोंढा येथे शिवशंकर ट्रेडर्स आशिष जैन यांच्या शिवशंकर ट्रेडर्सवर छापा मारला आणि तिथे आम्हाला 680 किलोचे प्लास्टिक कॅरी बॅग प्लास्टिकचे ग्लास सापडलेले आहेत. याची किंमत साधारणतः 50,000च्या आसपास होते. दंड किती मागण्यात आलेला? 5,000चा दंड त्यांना दिलेला आहे. नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना मी हेच आवाहन करेन की तुम्ही सिंगल यूज प्लास्टिकचा वापर हा बंद करून महापालिकेला सहकार्य करावे, जेणेकरून कचरा जो आहे तो कमीत कमी होईल आणि पर्यावरणाचंही रक्षण होईल. दुकान कुठे होते? नवीन मोंढा येथे होते. आपले नाव? मी सुप्रिया चव्हाण, सहाय्यक आयुक्त, जालना शहर महानगरपालिका. है क्या अंदर अभी और है?